नमस्कार, मी सरपंच ग्रामपंचायत माहीम। आज माझ्याबरोबर इथे माहीमचे ग्रामस्थही जमलेले आहेत। यापूर्वी 16 जुलै रोजी आमच्या पाणेरी नदीमध्ये पाणी लाल झाल्याचं असं वृत्त आम्हाला समजलं। ते समजताच आम्ही ग्रामपंचायतीमधून MPCBला मेल टाकला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझं लगेच बोलणं झालं। तर त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की आम्ही जाऊन हे सॅम्पल घेऊ आणि त्यावर त्वरित काय जी कारवाई असेल ती करू आणि दोषी कंपन्यांना त्याप्रमाणे कारवाई करू आणि त्याचा अहवाल आम्ही तुम्हाला कळवू। परंतु आतापर्यंत तो काही अहवाल प्राप्त झाला नव्हता आणि काल आमच्या गावामध्ये जो पाणेरी संवर्धन ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आमच्या गावातल्या साहिल चुरी यांनी एक मेसेज आणि व्हिडिओ टाकला की बिडकोमधल्या AYM कंपनीमधून साहिल राऊत तर ते आता माझ्याबरोबर आहेतच। तर त्यांनी तो व्हिडिओ टाकला, तो रात्री आम्ही बघितला। मग साहिलशी कॉन्टॅक्ट केलं आणि आम्ही ग्रामस्थ आणि मी स्वतः इथे उपस्थित झालो आणि इथे बाजूला ह्याच्या साईडला जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये पाईपमधून अत्यंत दुर्गंधी म्हणजे काळ्या रंगाचं आणि रसायनयुक्त असणार असं पाणी बाहेर पडताना दिसलं आणि त्यासाठी पुन्हा आम्ही लगेच MPCBला ही गोष्ट कळवली। MPCBचे अधिकारी आम्हाला बोलले की मी उद्या 11 वाजता येतो, आत्ता काही मी इथे उपस्थित राहू शकत नाही। त्यामुळे आम्ही रात्रीच्या रात्री सर्व ग्रामस्थांनी इथे थांबलो। आता आमच्या हातात जर MPCBचे अधिकारी येत नसेल तर पोलिसांना कळवणं ही आमच्या हातातली गोष्ट होती। आम्ही पोलिसांना कळवलं। सातपाटी पोलीस स्टेशनचे API सुर्वे साहेब इथे ताबडतोब हजर झाले आणि त्यांनी ते सॅम्पल घेऊन ते सील करून त्याचा पंचनामा करून घेतला आणि सकाळी जेव्हा MPCBचे अधिकारी इथे आम्ही येणार आहोत स्वतः असं सांगितलं तेव्हा मी स्वतः आणि आमच्याबरोबर हे ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले आणि पूर्ण कंपनीमध्ये कशा प्रकारे तुम्ही सिवेजची विल्हेवाट लावतायत, त्याचे आउटलेट कुठे आहेत, कुठे बोरिंग किती आहेत, पाणी कुठे जातं याबाबतची पाहणी केली। त्यावेळेला आम्हाला निदर्शनास आलं की एका बाजूला मोठे टँक भरून रसायनयुक्त असणार आहे अशा प्रकारचं पाणी मोठमोठे टँकमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत ही गोष्ट आमच्या निदर्शनास येण्याचा प्रश्न नव्हता। पण MPCBचे अधिकारी जर वारंवार भेट देत असतील तर त्यांची ही गोष्ट अगोदर निदर्शनास यायला हवी होती, तर त्यांनी त्याबाबत काही खुलासा केलेला नाही।